बहिणीचा लाडका भाऊ एकनाथ भाऊ, एकनाथ भाऊ, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ एकनाथ भाऊ, एकनाथ भाऊ, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ एकनाथ भाऊ, एकनाथ भाऊ, हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। एकनाथ भाऊ तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या मागे आहे। कोण आला रे, कोण आला? लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ भाऊ, एकनाथ भाऊ। महाराष्ट्रामध्ये महायुतीची लाडक्या बहिणींनी एवढी मोठी सत्ता आणून दिलेली आहे, एवढा विजय झाला, तोही जल्लोष आम्ही करत आहोत। जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींना आपली बहीण म्हटलं आणि त्यांच्या संसारामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये एक दिवसा म्हणून ओवाळणी दिली 1500 रुपये महिना, त्याच दिवशी ज्या ज्या मंदिरांमध्ये आम्ही त्यांना साकडं घातलं होतं, त्याच दिवशी आम्ही म्हटलं होतं की आमचे हे जे मोठे भाऊ आहेत महाराष्ट्राच्या बहिणींचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत। आज अजितदादा पवार असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सगळे तिघं भावांनी मिळून महायुती सरकारला एवढं मोठं यश मिळवून दिलं, त्यात मुख्यमंत्री साहेबांचा खारीचा वाटा होता। पण लाडक्या बहिणी ज्यांच्या बहिणी झाल्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, म्हणून आमच्या भोळ्या भाबड्या साध्या सरळ बहिणींची एकच अपेक्षा आहे, देवाला साकडं घालताय की आमचा मोठा भाऊ मुख्यमंत्री आहे आणि आमच्या मोठ्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी। ही एक भाबडा एक साकडा आम्ही महादेवाला आज घातलेला आहोत आणि अल्लालाही घातलेला आहे। आज बहिणीची कोणतीही जात नाही बघितली, सर्व जातीपातीच्या सर्व बहिणी त्यांच्या मोठ्या भावासाठी आज मंदिरात आलेल्या आहेत, हे सांगायला की आमच्या भावाने पुन्हा मुख्यमंत्री व्हावं। एक बार फिर से मुख्यमंत्री बन के आए, हमको उनसे लाडली बहन की योजना का लाभ मिली है और बहुत कुछ और कुछ कर सकते हैं हमारे लिए। क्या प्रार्थना करते हैं आज आप? हम अल्लाह से यही दुआ करते हैं कि एक बार और मुख्यमंत्री बन के आए। लाड़की बहन योजना का क्या लाभ हुआ आपको? हमको 1500 रुपए महीना मिला है और आगे मुख्यमंत्री बनने के बाद 2100 रुपए महीना वो वापस चालू होने वाला है। हमको घर भी करके देंगे। ठीक है, नाम बोलो आपका? नाजिया नौशाद शेख।